शेगाव शहरात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विरोधात पोलिसांची धडक कारवाई. 1,07,000चा मुद्देमाल जप्त. धनगर नगर परिसरात शेगाव शहर पोलिसांनी टाकलेल्या प्रोव्हिजन रेडमध्ये अवैध देशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. आरोपी विलास रामदास डोंगरे वय 34 राहणार आडसूळ यांच्या ताब्यातून टँगो पंच कंपनीच्या 198 शिशा किंमत रुपये 7,920 तसेच होंडा युनिकॉर्न मोटरसायकल किंमत रुपये 1,00,000 रुपये असा एकूण 1,07,920 रुपयाचा मुद्देमाल मिळाला. मिळालेल्या खबरीवरून 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पंचासमक्ष कारवाई करण्यात आली. त्या प्रकरणी क्रमांक 667/2025 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास गट्टे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा. या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.